रात्र झाली होती, पण जिया अजूनही टीव्ही समोर बसून कार्टून शो पाहत होती. ती एकटक टीव्ही स्क्रीनकडे पाहत होती. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. जिया तिची नजर टीव्हीवरून दरवाजाकडे वळवते, जिथून बेल वाजत होती. ती उभी राहून दरवाजापाशी जाते आणि दरवाजा उघडते. बाहेर विकी उभा होता, जो येथे संकेतच्या बोलावण्यावर आला होता. जियाला अचानक समोर पाहून विकी काही क्षण तिच्याकडे पाहत राहतो, पण लगेचच हलकंसं हसून म्हणतो, हॅलो. इफ आय एम नॉट रॉंग, तुम्ही जिया आहात, बरोबर? हाय, माझं नाव विकी आहे. मी संकेतचा मित्र आहे. तर आत आहे का? जिया काही उत्तर देत नाही, जे विकीला खूप विचित्र वाटतं. तिला आठवतं की संकेतने सांगितलं होतं की त्याचा मित्र विकी येणार आहे. जिया काहीही न बोलता दरवाजाच्या बाजूला होते आणि त्याला आत येण्याचा मार्ग देते. विकी थोडा ऑकवर्ड वाटत असला तरी तो आत येतो. तो आत येऊन आजूबाजूला पाहतो, पण खोलीत जिया सोडून कोणीच नसतं. तो तिला विचारतो, संकेत कुठे आहे? तो कुठेतरी बाहेर गेला आहे का? जिया त्याच्यासमोर येऊन तिचा हात पुढे करते. विकी काहीच समजू शकत नाही. जिया तिची मूठ उघडते, ज्यात एक चिठ्ठी असते. ती संकेतने तिला दिलेली असते आणि अजूनही तिच्या हातात असते. विकी थोडा गोंधळून चिठ्ठी घेतो आणि ती उघडून पाहतो. त्यात संकेतने लिहिलेलं असतं, खूप महत्त्वाच्या मीटिंगसाठी जावं लागलं, त्यामुळे परतायला उशीर होईल. फोन बंद ठेवावा लागेल, म्हणून तुझ्यासाठी नोट सोडून जातोय. माझी वाट पहा, लवकर परत येईन. चिठ्ठी वाचून विकी हसतो आणि म्हणतो, म्हणजे संकेत मीटिंगला गेला आहे. काही हरकत नाही, मी त्याची वाट पाहतो. मी इथे बसू शकतो का? तो सोफ्याकडे बोट दाखवतो. जिया काही उत्तर देत नाही आणि पुन्हा आपल्या पलंगावर जाऊन बसते. ती परत कार्टून शो पाहू लागते. विकी तिच्याकडे निरीक्षणपूर्वक पाहतो आणि विचार करतो, हीच आहे का जिया, संकेतची बायको, जिला तो मानसिकदृष्ट्या अस्थिर म्हणत होता? तिचं वागणंच खरंच खूप विचित्र वाटतं. विकी तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवतो. तो पाहतो की जिया एकटक टीव्हीकडे बघत आहे, पण एवढं फनी कार्टून असतानाही तिच्या चेहऱ्यावर साधी स्मित रेषाही उमटत नाही. तिचा चेहरा पूर्णतः भावनाशून्य असतो. तो तिला विचारतो, वहिनी, संकेत नक्की कुठे गेला आहे आणि त्याला गेले किती तास झाले? जिया त्याच्याकडे पाहते, पण काही उत्तर देत नाही. विकी पुन्हा विचारतो, तुम्ही तुमचं नावही सांगितलं नाही. तुमचं नाव काय आहे? तुमचं आणि संकेतचं लग्न कधी आणि कसं झालं? मी संकेतचा खूप जुना मित्र आहे, पण त्याने मला लग्नाला बोलावलं नव्हतं. जिया पुन्हा फक्त त्याच्याकडे पाहत राहते, अगदी निरागसतेने, जणू तिला कल्पनाच नाही की तिच्याशी काय बोललं जात आहे. विकी मुद्दामच हे प्रश्न विचारत असतो, बघण्यासाठी की जिया त्यांना काय उत्तर देते का. संकेतने सांगितल्याप्रमाणे जिया कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही, फक्त टक लावून पाहत राहते. आता ती विकीकडेही तसंच पाहत होती. तिचं वागणं पाहून विकी हळू आवाजात स्वतःशीच म्हणतो, वहिनीजींचा तर खरंच स्क्रू ढिला आहे. काही वेळाने दरवाजावर पुन्हा बेल वाजते. जिया उठून जाणार असते, पण विकी उठतो आणि म्हणतो, तुम्ही थांबा वहिनी, मी पाहतो. जिया परत आपल्या जागेवर बसून टीव्हीकडे पाहू लागते. विकी दरवाजा उघडतो आणि समोर संकेत थकलेला दिसतो. दोघे एकमेकांकडे पाहतात. आत येताना संकेत म्हणतो, सॉरी यार, उशीर झाला. विकी हसत म्हणतो, अरे काही नाही, फक्त 1 तास झाला मला इथे येऊन. फारसा उशीर नाही झालाय तुला. संकेत त्याच्या टोमण्याचा अर्थ चांगलाच समजतो. संकेत आपलं कोट काढत म्हणतो, सॉरी यार, मीटिंग खूप लांबली, त्यामुळे वेळ लागला. तू काही घेतलंस का, चहा पाणी वगैरे? विकी हसून म्हणतो, हो हो अगदी. वहिनीने माझं खूप छान स्वागत केलं. संकेत जियाकडे पाहतो, जी अजूनही टीव्ही पाहत असते. संकेत आणि विकी एकमेकांकडे पाहतात आणि डोळ्यांनीच काही इशारे करतात. नंतर संकेत जियाच्या जवळ जातो आणि तिच्या केसांवरून हात फिरवतो. संकेत हळू आवाजात म्हणतो, तू अजूनही टीव्ही पाहते आहेस? किती वेळ झाला? आता आराम कर, जाऊन झोप. जिया उठते आणि आपल्या जागेवर जाऊन झोपते. संकेत तिच्यावर ब्लँकेट ओढतो आणि मग सोफ्यावर येऊन बसतो. विकीही त्याच्या बाजूला बसतो आणि दोघंही जियाकडे पाहत असतात. संकेत हलक्या आवाजात विकीला विचारतो, तू जियाला भेटलास? काही विचित्र वाटलं? विकी गंभीरपणे जियाकडे पाहतो आणि मग संकेतकडे पाहत म्हणतो, तू बरोबर म्हणाला होतास, ती खरंच मानसिकरित्या अस्थिर आहे. मी तिला इतका वेळ निरीक्षण केलं आहे आणि हेच म्हणेन की ती खरोखरच मानसिक रुग्ण आहे. संकेत थोड्या चिंताग्रस्त आवाजात विकीला म्हणाला, आपण हिचे उपचार करू शकत नाही का? तुझ्याकडे असे पेशंट्स तर येत असतात. तू जियाचा इलाज करू शकतोस ना? विकी काही सेकंद विचार करून म्हणाला, हो, उपचार तर करू शकतो, पण त्यासाठी तिला एक वेळेस माझ्या क्लिनिकवर घेऊन यावं लागेल. काही महत्त्वाचे टेस्ट करणे गरजेचे आहे, जेणेकरून तिच्या मानसिक स्थितीचा नीट अंदाज घेता येईल. त्यानंतरच मी तिला काही थेरपी किंवा औषध सुचवू शकेन. विकीच्या बोलण्यावर संकेत म्हणाला, ठीक आहे, तू सांग कधी आणायचं तिला? मी तिला घेऊन येईन, पण कृपया तू तिचा इलाज कर. मला ती बरी झाली पाहिजे. संकेतच्या या बोलण्यावर विकीने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. विकीने त्याच्याकडे अशा नजरेने पाहताना पाहून संकेत थोडा विचित्र वाटून म्हणाला, असं काय बघतो आहेस? विकी हसत म्हणाला, माझ्या मते तू जियाशी लग्न फक्त बदला घेण्यासाठी केलं होतं, बरोबर ना?
पण तिच्यासाठी तुझी काळजी काहीतरी वेगळंच सांगते. संकेत थोडा गोंधळून म्हणाला, काय सांगते? विकी हसत म्हणाला, हेच की तू जियावर प्रेम करायला लागला आहेस, नाहीतर तिची एवढी काळजी का घ्यावी? विकीच्या या बोलण्यावर संकेतने डोळे फिरवत उत्तर दिलं, कसलंही प्रेम व्रेम नाहीये. मी फक्त माणुसकीच्या नात्याने करतोय आणि तू हे प्रेमाचं भानगड माझ्यासमोर आणणं बंद कर. विकीने असाच हात वर केला आणि म्हणाला, मला जे वाटलं ते मी बोललो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जियाला ठीक करण्यात सगळ्यात महत्त्वाचं योगदान तुझं असणार आहे. तू तिचा नवरा आहेस आणि तिला जे प्रेम, सुरक्षितता आणि आपुलकीचं जाणीव देऊ शकतं ते फक्त तू देऊ शकतोस. फक्त औषधांनी मानसिक पेशंट्स बरे होत नाहीत, त्यांना मानसिक आधारही लागतो. माझ्या औषधांचा परिणाम तर होईलच, पण तुझ्या वागणुकीचा तिच्या उपचारांमध्ये खूप मोठा हातभार असेल. कोणीही सहज वेडं होत नाही आणि वेडं झाल्यावर लगेच बरंही होत नाही. याला वेळ लागेल आणि तुला खूप संयम ठेवावा लागेल. तिच्या भूतकाळात काहीतरी भयंकर घडलं आहे ज्याने ती अशी बनली आहे, पण नक्की काय ते समजायला हवं. तू माझी गोष्ट समजतोयस ना? संकेतने मान हलवली आणि म्हणाला, तू चिंता करू नकोस, मी पूर्ण लक्ष देईन. मी तिला लवकरच तुझ्या क्लिनिकवर घेऊन येईन टेस्टसाठी. मग तो औषध सुरू कर, बाकी सगळं मी पाहून घेईन. थोड्या वेळाने विकी तिथून निघून जातो. विकी निघून गेल्यावर संकेत जियाच्या जवळ जातो. ती बिछाण्यावर शांतपणे झोपली होती. संकेत तिच्या चेहऱ्याकडे बघत एका गुंतागुंतीच्या भावनेत हरवून जातो. समजत नाहीये, या मुलीबरोबर नक्की काय झालं असेल? काय घडलं असेल ज्यामुळे तिची ही अवस्था झाली आहे? आर्यनला याबद्दल काही माहिती असेल का? पण जरी असेल तरी तो मला का सांगेल? काहीही असो, पण मला जियाला नॉर्मल करावं लागेल. संकेत सोफ्यावर जाऊन पडतो आणि जियाकडे बघत राहतो. त्याच्या मनात सतत हेच विचार येत राहतात. सकाळी संकेतची झोप थोडीशी उघडते. तो बघतो की जिया तिच्या बेडवर नाही. ती खिडकीजवळ उभी राहून बाहेर बघत असते. संकेत उठून जोरात आळस देतो आणि डोळे चोळत तिच्या जवळ जातो. संकेत तिला स्वतःकडे वळवत म्हणतो, खिडकीतून बाहेर बघणं बंद कर आणि माझं ऐक. पटकन तयार हो, आज आपण बाहेर फिरायला जाणार आहोत. जिया काही क्षण त्याच्याकडे टक लावून बघते. संकेत एक खोल श्वास घेतो आणि तिला उचलून बाथरूममध्ये नेतो. तिथे तो तिच्यासाठी गरम पाण्याने बाथटब भरतो आणि तिचे कपडेही तिथे ठेवतो. संकेत तिला प्रेमाने सांगतो, लवकर अंघोळ करून तयार हो, ठीक आहे? संकेत बाहेर जातो आणि खिडकीजवळ उभा राहतो. बाहेर पाहतो, विचार करू लागतो, असं काय आहे जे तिला इतकं आकर्षित करतं? ती वारंवार खिडकीजवळ येऊन उभी का राहते? संकेतने बाहेर पाहिलं तर बर्फ पडत होतं आणि झाडं पानं अतिशय सुंदर दिसत होती. तो स्वतःशीच म्हणाला, खरंच नजारा पाहण्यासारखा आहे. त्याने फोन उचलला आणि विकीला कॉल लावला. काही वेळाने विकीने फोन उचलला. संकेत म्हणाला, ऐक, क्लिनिकवरच राहा, मी जियाला घेऊन तिथे येतोय. मी जास्त वेळ वाया घालवू इच्छित नाही. आजपासूनच तिच्या उपचारांची सुरुवात कर. हे बोलून संकेतने फोन कट केला आणि पुन्हा एकदा खिडकीबाहेर पाहू लागला. थोड्या वेळाने संकेत कपडे बदलतो आणि जिया देखील बाथरूममधून बाहेर येते. संकेत तिच्यासाठी जे कपडे आणले होते त्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. संकेत तिच्या जवळ जाऊन तिचे केस हलकेच मागे करत तिच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो, तू खूप सुंदर दिसतेस, चला निघूया. संकेत जियाला घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये विकीच्या क्लिनिकवर पोहोचतो. विकीच्या सांगण्यानुसार तो जियाचे काही टेस्ट करून घेण्यास पाठवतो. मग तो विकीला म्हणतो, माझी इन्व्हेस्टरसोबत थोडी मीटिंग आहे, मी साधारण 1 तासात परत येईन. तोपर्यंत टेस्ट पूर्ण होतील ना? विकी उत्तर देतो, हो, 1 तास लागेलच. टेस्ट होतील, रिपोर्ट्सही येतील. तू निर्धास्तपणे तुझं काम करून ये. वहिनीजींची काळजी मी घेतो. संकेत डोळे फिरवत तिथून निघून जातो. इन्व्हेस्टरसोबतची मीटिंग संपवून संकेत हॉटेल बाहेर पडणार असतो तेवढ्यात त्याच्या फोनवर विकीचा कॉल येतो. संकेत फोन उचलतो. हो, काय झालं? मीटिंग संपली आहे, मी येतोय. जियाने पुन्हा काहीतरी गोंधळ केला का? तो गाडीत बसतो आणि गाडी सुरू करतो, पण त्याला विकीचा आवाज ऐकू येत नाही. तो पुन्हा विचारतो, हॅलो विकी, बोल ना. काही बोलत का नाही आहेस? माझा आवाज येतोय का तुला? तेव्हाच विकीचा आवाज ऐकू येतो, संकेत, जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये ये. विकीच्या आवाजात एक विचित्र घाबरलेलापणा होता. जणू काही खूप मोठी गोष्ट घडली होती. संकेतला ते विचित्र वाटलं. तो विचारतो, काय झालं विकी? सगळं ठीक आहे ना? तू इतका विचित्र का वागत आहेस? विकी थोड्या घाईत म्हणतो. संकेत, जियाच्या टेस्ट आणि रिपोर्ट्समध्ये खूप धक्कादायक काहीतरी समोर आलं आहे. हे ऐकताच संकेत एकदम स्तब्ध होतो. त्याचा हात स्टिअरिंग व्हीलवर घट्ट पकडलेला असतो आणि तो हलायलाही तयार नसतो. त्याच्या हृदयाची धडधड अचानक वाढते. तो घाबरून विचारतो, असं काय मिळालं रिपोर्ट्समध्ये? विकी खोल श्वास घेतो आणि म्हणतो, ते मी फोनवर सांगू शकत नाही. तू हॉस्पिटलला ये, मी स्वतः तुला दाखवतो. माझ्यावर विश्वास ठेव, तुझं मन हादरून जाईल. संकेतच्या काळजाचा ठोका चुकतो. तो त्वरित म्हणतो, मी 5 मिनिटात पोहोचतो. तो फोन कट करतो आणि गाडी हॉस्पिटलकडे वेगाने वळवतो. त्याच्या मनात एकच विचार चालू असतो, असं काय मिळालं असेल रिपोर्ट्समध्ये जे ऐकून माझं मन हादरेल? संकेत जास्त वाट पाहू शकत नव्हता.
तो पूर्ण वेगाने गाडी चालवतो आणि 20 मिनिटांचा प्रवास अवघ्या 5 मिनिटात पूर्ण करतो. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच तो पळत विकीच्या कॅबिनमध्ये जातो. तिथे तो पाहतो की जिया सोफ्यावर बसलेली असते. संकेतला पाहून ती हळूहळू उभी राहते. संकेत विकीकडे बघतो, जो आपल्या खुर्चीवर बसलेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड धक्का बसल्याचे स्पष्ट दिसत असते. विकीच्या हातात काही रिपोर्ट्स असतात आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाल्यासारखा दिसत असतो. संकेतला खूप घबराहट होऊ लागते आणि तो जड पावलांनी पुढे जातो. त्याचे प्रत्येक पाऊल जणू प्रचंड जड झाल्यासारखे वाटत होते. त्याचा देह जणू हलायलाच तयार नव्हता आणि हृदयाची धडधड तर सामान्य होण्याचं नावच घेत नव्हती. संकेत विकीच्या जवळ जाऊन म्हणतो, काय झालं? असं काय सापडलं तुला रिपोर्ट्समध्ये की तू इतका टेन्शनमध्ये दिसतोस? काय आहे जियाला? काही गंभीर आजार आहे का? तिचा इलाज अशक्य आहे का? ती बरी होईल ना? विकी डोकं वर करून संकेतकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत गंभीर भाव असतात. तो संकेतला शेजारच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा करतो. संकेत एकदा जियाकडे पाहतो, जी सोफ्याजवळ उभी राहून त्याच्याकडे बघत असते. त्यानंतर तो विकीकडे पाहत खुर्चीवर बसतो. काही सेकंद विकी काहीही बोलत नाही, पण त्याची ही शांतता संकेतसाठी असह्य होत चालली होती. तो अधीरतेने म्हणतो, विकी काहीतरी बोल ना. अखेर असं काय मिळालंय जियाच्या रिपोर्ट्समध्ये की तू म्हणालास की ऐकून माझं मन हादरेल? विकीने संकेतच्या डोळ्यात पाहत अत्यंत गंभीर स्वरात विचारलं. संकेत, तू कधी जियाला कपड्यांशिवाय पाहिलं आहेस का? हे ऐकून संकेत चकित होतो आणि पटकन उत्तर देतो, नाही. पण या सगळ्याचा जियाच्या तब्येतीशी काय संबंध? संकेतला विकी काय म्हणतो याचा काहीच अर्थ लागत नव्हता. विकीच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून संकेतची चिंता आणखी वाढू लागते. विकी काहीही बोलत नव्हता आणि संकेतचा संयम सुटत चालला होता. तो टेबलवर जोरात हात आपटत म्हणतो, विकी, किती सस्पेन्स वाढवणार आहेस? सरळ सांग ना, काय झालंय? मी जियाला कपड्यांशिवाय पाहिलंय किंवा नाही याचा तिच्या तब्येतीशी काय संबंध? सांग मला, रिपोर्ट्समध्ये नक्की काय आढळलंय? विकी शांतपणे म्हणतो, मी काही बोलण्याआधी तुला स्वतः जियाला पाहणं गरजेचं आहे. हे ऐकून संकेत गोंधळतो आणि जियाकडे पाहतो. मग पुन्हा विकीकडे बघत म्हणतो, मी पाहिलं ना, आता सांग. विकी मान हलवतो आणि म्हणतो, असं नाही. संकेत अजून गोंधळतो. मग काय, खाली वाकून बघू का? विकी एका नर्सला बोलावतो. ती नर्स जियाला एका रूममध्ये घेऊन जाते. जिया जाताना संकेतकडे पाहते आणि तोही तिच्याकडे बघतो. तिच्या गेल्यानंतर संकेत विकीला विचारतो, आता तरी सांगशील का काय चाललंय? विकी गंभीर स्वरात म्हणतो, त्या खोलीत जा. तुला जियाला कपड्यांशिवाय पाहावं लागेल. ते पाहिल्यानंतर तुला सगळं समजेल. विकीच्या या शब्दांनी संकेत संतापतो आणि म्हणतो, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तू चांगलाच जाणतोस की मी जियाशी जबरदस्तीने लग्न केलं. आमच्यात तसा कोणताही संबंध नाही. मग मी तिला कपड्यांशिवाय का पाहू? विकी अधिक गंभीर होत म्हणतो, संकेत प्लीज, हे अत्यंत गरजेचं आहे. जर ते महत्त्वाचं नसतं तर मी तुला कधीच सांगितलं नसतं. एकदा पाहिलंस की तुला सगळं स्पष्ट होईल. संकेतला काहीच कळत नव्हतं की विकी नेमकं काय बोलतोय, पण शेवटी त्याने विकीच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि म्हणाला, ठीक आहे. तो त्या खोलीत जातो. नर्स बाहेर येते. जिया शांतपणे उभी राहून त्याच्याकडे पाहत असते. संकेतला खूप अस्वस्थ वाटू लागते, कारण आता त्याला जियाचे कपडे काढायचे होते. खरं सांगायचं तर त्याच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली होती. त्याने हे आधी कित्येक वेळा केलं होतं, पण आज त्याला खूप विचित्र वाटत होतं. त्याचे हात पुढे सरकत नव्हते, पण डॉक्टरने सांगितल्यामुळे त्याला करावं लागत होतं. संकेत स्वतःशीच पुटपुटला, हा विकी पण ना, मला कसल्या अडचणीत टाकतोय. हे सगळं आधी इतकं कठीण वाटलं नव्हतं, पण आता अचानक जियाला कपड्यांशिवाय पाहण्याची गरज का निर्माण झाली? संकेत हळूहळू जियाच्या जवळ जातो. ती शांत उभी राहून त्याच्या डोळ्यात पाहत असते. संकेत थोडा अळखळत म्हणतो, जिया, मला माफ कर. हे सगळं विकीने सांगितलं म्हणून करावं लागतंय. मी असं करायचं नाही असं ठरवलं होतं. आशा आहे की तुला कळेल. संकेत हळूहळू जियाचे कपडे काढू लागतो. त्याला खूप विचित्र वाटत होतं, पण तो आपलं काम सुरू ठेवतो. जिया शांतपणे उभी होती. ती काहीही प्रतिक्रिया देत नव्हती. आणि मग अचानक संकेतच्या नजरेस काही असं पडतं, ज्यामुळे त्याच्या भुवया एकदम उंचावतात. जसजसं संकेत जियाचे कपडे काढत होता, तसं तसं त्याच्या नजरेसमोर अनेक गोष्टी येऊ लागतात, ज्या पाहून तो आश्चर्यचकित होतो. जसा तो तिला पूर्णपणे कपड्यांपासून मुक्त करतो, त्याच्या डोळ्यांचा आकार इतका मोठा होतो की जणू ते डोळ्यांच्या बाहेर पडतील आणि त्याचं तोंड उघड्याचं उघडं राहतं. जियाचं शरीर पाहून संकेतच्या काळजाला हात लागतो. एका क्षणासाठी त्याच्या हृदयाची धडधड थांबते आणि तो एक जिवंत मृत्यासारखा तसाच उभा राहतो. त्याच्या डोळ्यांसमोर जियाची अवस्था पाहून तो जबरदस्त धक्क्यात जातो. संकेत पाहतो की जियाच्या शरीरावर अनेक व्रण आहेत, जळाल्याच्या खुणा, खरचटल्याच्या जखमा, इथपर्यंत की कोणत्या तरी वस्तूने मारल्याने झालेल्या लाल निळ्या खुणा. हे निशाण पाहून एक गोष्ट स्पष्ट होते की जियावर अमानुष अत्याचार झाले आहेत. जियाच्या शरीरावरील हे इतके भयानक जखमा पाहून संकेत सुन्न होतो. त्याची हृदयाची गती मंदावते आणि त्याचे डोळे मोठे होऊन एकटक तिच्याकडे पाहू लागतात. जिया अजूनही शांतपणे उभी राहून त्याच्याकडे निरखून बघत असते.
काही क्षणांसाठी संकेत एका निर्जीव माणसासारखा उभा राहतो. त्याच्या शरीरात कुठलीच हालचाल होत नाही. तो हळूहळू जियाच्या दिशेने पावलं टाकतो आणि अगदी तिच्या समोर येऊन उभा राहतो. जिया आपल्या जागी ठाम उभी असते. ती हलतही नाही. संकेत तिच्या डोळ्यांत पाहतो. त्याच्या गळ्यातून आवाजही बाहेर येत नव्हता. तो हात पुढे करतो आणि जियाच्या जखमांना हलकंसं स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. त्याचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. संकेत हळूहळू बोटांनी जियाच्या जखमांवर फिरवतो. तिची त्वचा जणू लोण्यासारखी मऊ होती, पण त्या मऊ त्वचेवर असे भयानक जखमा पाहून संकेतची आत्मा हादरते. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्याने इतक्या क्रूरतेचा पुरावा कधीही पाहिला नव्हता. तो पुन्हा जियाच्या डोळ्यात पाहतो, पण तिथे कोणतीही भावना नव्हती. अचानक तो पटकन कपडे उचलतो आणि तिच्या शरीराला झाकतो. मग तिला घट्ट मिठीत घेतो. त्याच्या हृदयाची धडधड वेड्यासारखी वाढली होती. त्याला असह्य वेदना जाणवत होत्या. थोड्या वेळाने दोघं बाहेर येतात. संकेत अजूनही मोठ्या धक्क्यात होता. तो विकीच्या शेजारच्या खुर्चीवर बसतो. विकी त्याच्याकडे पाहत म्हणतो, आता तुला सगळं समजलं असेल, नाही का? संकेतच्या तोंडून शब्दही निघत नव्हते. तो तडफडत्या आवाजात म्हणतो, हे हे सगळं हे काय? त्याच्या आधी तो काही बोलू शकेल विकी गंभीर चेहऱ्याने मान हलवतो. संकेत विकीकडे पाहतो. तो आश्चर्य, धक्का आणि भीतीने थरथरत म्हणतो, हिच्या शरीरावर एवढ्या भयानक जखमा का आहेत? हिच्यासोबत? संकेतचं वाक्य पूर्ण होण्याआधीच विकी हलक्या आवाजात म्हणतो, हो. हे ऐकताच संकेतचा मेंदू सुन्न होतो. तो खुर्चीत एकदम मागे कोसळतो. त्याच्या कपडावर घाम फुटतो आणि घसा कोरडा पडतो. तो जियाकडे पाहतो, जी शांतपणे त्याच्या शेजारी बसली असते. तिच्या चेहऱ्यावर अजूनही कोणतीही भावना नव्हती. विकी पुढे म्हणतो, हे काहीच नाहीये संकेत. अजून तुला मोठा धक्का बसायचा बाकी आहे. तुला अजून तिच्या रिपोर्ट्स बघायचे आहेत. संकेत कोंधळून विकीकडे पाहतो. रिपोर्ट्स? त्यात याहूनही भयंकर काही आहे का? विकी गंभीर आवाजात म्हणतो, खूपच भयंकर. संकेतला काहीच कळेना. त्याच्या हृदयाने काम करणं थांबवल्यासारखं वाटत होतं. याहूनही भयंकर काय असू शकतं? विकी संकेतच्या हातात रिपोर्ट्स देतो. संकेत जियाच्या रिपोर्ट्सकडे पाहतो आणि त्याच्या मनाचा थरकाप उडतो. त्याचा मेंदू पुन्हा एकदा हादरतो आणि तो सुन्न होऊन जियाकडे बघत राहतो. जियाच्या रिपोर्ट्स पाहिल्यानंतर संकेतची तब्येत पुन्हा बिघडू लागते आणि तो धक्क्यात जियाकडे पाहू लागतो. विकीने संकेतला सांगितले, संकेत, जियासोबत हे सर्व काही आजपासून नाही, तर अनेक वर्षांपासून होत आहे. या क्षणी जियाचे वय 17-18 वर्षे आहे. पण तिच्यावर होणारा हा अत्याचार अनेक वर्षांपासून सुरू आहे. कारण तिच्या जुन्या जखमाही साधारण 4-5 वर्षांच्या आहेत. त्यामुळे कल्पना कर, त्यावेळी तिचे वय किती असेल. आणि फक्त एवढंच नाही, अजून एक गोष्ट आहे जी या सगळ्याहून जास्त भयानक आहे. ते ऐकण्यासाठी तुझं मन खूप मजबूत असावं लागेल. संकेत फक्त हलकी मान हलवतो. विकीला पुढे बोलण्याची परवानगी देतो, कारण त्याच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. तो एवढ्या मोठ्या धक्क्यात होता. विकी काही क्षण शांत राहतो, मग खोल श्वास घेतो आणि अत्यंत गंभीर नजरेने संकेतच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो, संकेत, जियावर बलात्कार झाला आहे. हे ऐकताच संकेतच्या श्वासांची गतीच थांबते. विकी पुढे म्हणतो, आणि फक्त एकदा नाही, जियासोबत हजारो वेळा हीच घाणेरडी गोष्ट केली गेली आहे, आणि तेही खूप भयंकर आणि क्रूर पद्धतीने. तिची अंतर्गत अवस्था पूर्णपणे खराब झाली आहे. कदाचित हेच कारण आहे जियाच्या अशा स्थितीचं, तिच्या भावनाहीनतेचं. संकेत, जिया मूक नाहीये, पण ती धक्क्यात आहे. तिने बोलणं, काहीही जाणवणं, कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणं सगळं विसरून टाकलं आहे. त्यामुळे आता ती फक्त एक जिवंत मृतदेह आहे. विकीची ही गोष्ट ऐकून संकेतच्या डोळ्यात भयंकर चक्र सुरू होतं. त्याला चक्कर येऊ लागते आणि तो आपला तोल गमावू लागतो. त्याला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. त्याच्या पत्नीवर हजारो वेळा बलात्कार झाला आहे, आणि तोही अमानुष पद्धतीने. संकेत जियाकडे पाहतो. त्याच्या श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो. छातीत एका प्रकारचा ताण जाणवतो. जिया तशीच शांत बसलेली असते. तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नसतात. काही मिनिटे संपूर्ण कॅबिनमध्ये फक्त शांतता असते. थोड्या वेळाने संकेत स्वतःला सावरत विकीकडे पाहतो आणि विचारतो, म्हणजे हिच्या अशा होण्यामागे हेच कारण आहे? विकी हलकी मान हलवतो आणि म्हणतो, बहुतेक. कारण जितकं या मुलीने सहन केलं आहे, ते तर कोणत्याही दुसऱ्या मुलीवर झालं असतं तर ती जिवंत राहिली असते का, याची मला शंका आहे. इतकं सगळं सोसूनही जिया कशी काय जिवंत आहे हेच मला समजत नाही. तिच्यावर खूप अमानुष अत्याचार झाले आहेत. तिला जाळण्यात आलं, कापण्यात आलं, निर्दयीपणे मारण्यात आलं, तिला ओरबाडण्यात आलं, खरवडलं गेलं, आणि शिवाय वारंवार तिच्यावर बलात्कारही करण्यात आला आहे. मला तर असं वाटतं की हे सगळं गेली 4-5 वर्ष सुरू आहे. हे करणारा माणूस माणूस नाही, तो कोणता तरी श्वापद आहे, एक विकृत व्यक्ती आहे. संकेतच्या हृदयाला खूप मोठा आघात होतो. ही एवढी छोटीशी मुलगी, निरागस जिया, तिने हे सगळे अत्याचार कसे सहन केले असतील? तिला किती वेदना झाल्या असतील, किती यातना सहन कराव्या लागल्या असतील. संकेत स्वतःच्या वेदनांवर नियंत्रण मिळवत विकीला विचारतो, आणि मी तुला सांगितलं होतं ना,
जियाच्या एका सवयीबद्दल? ती जेव्हा माझ्यासमोर येते आणि मी रागात असतो तेव्हा ती काहीतरी छडी किंवा हंटर माझ्या हातात देऊन स्वतःसमोर बसते. जणू ती मला सुचवत असते की मी तिला मारावं, तिला शिक्षा द्यावी. हे सगळं? विकी उत्तर देत म्हणाला, कदाचित जियावर अत्याचार करणारा तो व्यक्तीही असाच करत असेल. जेव्हा तो रागात किंवा निराश असेल तेव्हा त्याने तिच्यावरच आपला राग काढला असेल. त्यामुळे जियाच्या मनात हे बसून गेलं आहे की जर कोणी रागात असेल तर तो मारहाण करूनच आपला राग व्यक्त करेल. त्यामुळे जेव्हा तू रागात असतोस तेव्हा ती तुला काही ना काही देऊन जाते, जेणेकरून तू तिला मारशील आणि तुझा राग शांत करशील. माझ्या अंदाजानुसार हीच खरी गोष्ट आहे. हे ऐकून संकेतला खूप वेदना होतात. त्याला स्वतःचा जबरदस्त अपराधीपणा जाणवतो. जियाला त्रास देण्यासाठी त्याने जे काही केलं होतं त्याच्या आठवणी त्याला छळू लागतात. त्याने तिला संपूर्ण रात्र बाल्कनीत उभं ठेवलं, कडाक्याच्या थंडीत तिला बर्फावर उभं केलं, तासनतास शावरखाली उभं ठेवलं. किती भयंकर छळ केला होता तिचा. संकेतला स्वतःवरच राग येऊ लागतो. तो थरथरत्या आवाजात विकीला विचारतो, ही ही ठीक होईल ना विकी? तू तिचा उपचार करू शकशील ना? विकी काही क्षण विचार करून म्हणतो, उपचार तर करू शकतो, पण एवढं बोलून तो थांबतो. संकेत अधिक अस्वस्थ होतो. पण काय विकी? विकी संकेतच्या डोळ्यांमध्ये पाहत म्हणतो, पण यात किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही. कदाचित वर्षानुवर्ष लागू शकतील, कारण जियाची ही अवस्था होण्यासाठीही वर्षानुवर्ष लागली आहेत. त्यामुळे तिला ठीक होण्यासाठीही तेवढाच वेळ लागू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त औषध पुरेशी नाहीत, तिला आनंदी राहणंही तितकंच गरजेचं आहे. संकेत, जिया सध्या ज्या परिस्थितीत आहे त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी फक्त तूच मदत करू शकतोस. विकी म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं, जियाला यातून बाहेर काढायचं असेल तर तिला प्रेमाची गरज आहे, काळजीची गरज आहे, सुरक्षिततेची भावना हवी आहे. आणि हे फक्त तूच तिला देऊ शकतोस, कोणीही नाही. फक्त तुझं प्रेम आणि तुझी साथ तिला यातून बाहेर आणू शकते. बाकी औषध आपलं काम करत राहतीलच. संकेत विकीचं प्रत्येक वाक्य शांतपणे ऐकत होता. विकी पुढे म्हणाला, जसं तू सांगितलंस, तुझे किस केल्यावर तिच्या चेहऱ्यावर हलकीशी हालचाल झाली होती. ही खूप मोठी सकारात्मक गोष्ट आहे. कदाचित तुझ्या प्रेमामुळे, तुझ्या जवळ येण्याने तिला काहीसं सुरक्षित वाटू लागेल. जर तिला तुझ्यावर विश्वास वाटायला लागला, जर तिला तुझ्यासोबत सुरक्षितता जाणवली, तर ती लवकर बरी होऊ शकते. संकेतने निर्धाराने मान हलवली आणि म्हणाला, जियाला बरे करण्यासाठी मी शक्य ते सगळं करेन. तू फक्त तिचा उपचार सुरू कर, बाकी तिच्या काळजीची जबाबदारी माझी. विकीने जियासाठी काही औषध सुचवली. सर्व औषध घेतल्यानंतर संकेत जियाला घेऊन हॉटेलवर परतला. तो अजूनही धक्क्यात होता. विकीने सांगितलेला प्रत्येक शब्द त्याच्या मनात घणासारखा घुमत होता. जिया त्याच्या शेजारी शांतपणे चालत होती, पण संकेतच्या मनात प्रचंड मळप दाटलं होतं. प्रत्येक पाऊल उचलणं त्याच्यासाठी जड जात होतं. हॉटेलच्या खोलीत पोहोचल्यावर संकेतने जियाला जेवू घातलं, मग तिला बेडवर झोपवलं आणि प्रेमाने तिला ब्लँकेटने झाकून दिलं. तो तिच्या शेजारी बसला आणि तिच्या डोक्यावर हलकेच हात फिरवू लागला. अचानक नकळत त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले आणि गालावर उमटले. विकीने सांगितलेल्या या प्रत्येक गोष्टीसह जियाच्या शरीरावर दिसणाऱ्या त्या खोल जखमा, हे सगळं संकेतच्या मनात प्रचंड हल्लाकल्लोळ माजवत होतं. असा कोण इतका निर्दयी असू शकतो? एका निष्पाप मुलीवर इतका माणूस अत्याचार कसा करू शकतो? संकेतच्या मनात विचारांचा काहूर माजतो. थोडा वेळ विचार केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अंधार पसरतो. हे सगळं आर्यनने केलं आहे का? जर हे त्याने केलं असेल तर आता त्याला माझ्या रागापासून कोणीही वाचवू शकत नाही. संकेतने जियाकडे पाहिलं आणि प्रेमाने तिच्या कपाळावर एक हलकासा किस केला. जिया डोळे मिटून शांत झोपली होती. संकेतने तिचा नाजूक हात आपल्या हातात घेतला आणि त्याला आपल्या हृदयाशी धरलं. मला माहीत आहे जिया, मी देखील तुला कमी त्रास दिला नाही. मला खरंच खूप पश्चाताप होतोय. माफ करशील का मला? मी वचन देतो, ज्यानेही तुझ्यावर हा अत्याचार केला आहे त्याला मी सोडणार नाही. जर तो आर्यन निघाला तर मी त्याला स्वतःच्या हाताने संपवेन. मी तुला यातून बाहेर काढेन जिया. जर माझं प्रेम, माझी काळजी तुला ठीक करण्यास मदत करू शकते तर मी तुला सर्वस्व अर्पण करीन. हे तुझ्या नवऱ्याचे वचन आहे. इतकं बोलून संकेत जियाच्या शेजारी झोपतो आणि तिला आपल्या हृदयाशी कवटाळतो. त्याचवेळी त्याला अचानक त्याच्या आईची आठवण येऊ लागते. त्याच्या आईचे ते स्वप्न पुन्हा आठवतं. तिला मदतीची गरज आहे, तिला तुझी गरज आहे. संकेत विचारात पडतो. माझ्या आईचे स्वप्न जियासाठीच होते का? तिचा इशारा मला तिची मदत करायला सांगत होता का? त्याने प्रेमाने जियाच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहिलं आणि मनाशी एक दृढ संकल्प केला. मी तुला या जगाच्या प्रत्येक त्रासापासून वाचवीन जिया. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला कोणतीही वेदना होऊ देणार नाही. अशाच विचारांत गुरफटून हळूहळू संकेतलाही झोप लागते. त्याच्या बाहुपाशात जियाला सामावून घेत तो शांत झोपी जातो. पुढे काय होईल? संकेतला जियावर प्रेम होईल का? त्याचं प्रेम आणि काळजी जियाला यातून बाहेर काढू शकेल का? दोघांच्या नात्यात नवीन जवळीक येईल का? पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात.
तोपर्यंत तुम्हाला आजचे भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आजचे भाग आवडले असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.